विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. समाजशास्त्राची जी आपली सिरीज आहे यूट्यूबला की समाजशास्त्र हा विषय म्हणून समजून घेताना किंवा समाजशास्त्राची तयारी करताना हे आपल्या सिरीजमधले व्हिडिओ चालू आहेत पहा. याच्यानंतर नेक्स्ट या सिरीजमध्ये आपण ॲक्च्युली याच्या सिलेबसकडे जाणार आहे. म्हणजे समाजशास्त्राचा सिलेबस काय आहे त्याच्यावर आपण थोडी चर्चा करणार आहे की नक्की अभ्यासक्रम दिलेला काय आहे. हा आपल्या नवीन पॅटर्ननुसार MPSCच्या साईटवर आयोगाच्या साईटवर पब्लिश केलेला सिलेबस आहे बघा. आणि हाच सेम सिलेबस UPSCचा आहे. म्हणजे याच्यामध्ये एकही पॉईंटचा फरक नाही आहे. लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे पेपर 1चे 10 पॉईंट आहेत टोटल. त्याच्यावर आपण सिलेबसची एक ओळख म्हणून हा लेक्चर सिरीज करतो आहे पहा की प्रत्येक पॉईंट आपण थोडक्यात पाहणार आहे आणि त्या पॉईंटबद्दल आपल्याला नंतर सविस्तर आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहे. तर हा पेपर 1 आहे. दोन्ही माध्यमातून म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून आपले बायलिंग्वल आणि सेपरेट लेक्चर्स पण होतील त्याचे जे आहे. तर समाजशास्त्र जे आहे हे शाखा म्हणून उदयास ज्यावेळेस आली तेव्हापासूनचा साधारण इतिहास आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तर पेपर 1चा पहिला पॉईंट पहा काय. पहिल्या पॉईंटमध्ये जे आहे सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन म्हणजे समाजशास्त्र एक शाखा विज्ञानाची एक शाखा म्हणून कसे आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 3 पॉईंट आहेत. ती उदयास कशी आली त्यातला पहिला पॉईंट आहे मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप अँड एमर्जन्स ऑफ द सोशोलॉजी, स्कोप ऑफ द सब्जेक्ट अँड कंपॅरिझन विथ अदर सायन्सेस. आणि तिसरा आहे सोशोलॉजी अँड कॉमन सेन्स. हे पहिले 3 पॉईंट आहेत सब पॉईंट त्याच्यामधले. मग काय आधुनिकता जी आली आधुनिकता आणि युरोपामधले जे बदल घडलेत सगळे युरोपमध्ये जे सगळे बदल घडले त्याच्यातून समाजशास्त्र या शाखेचा उदय कसा झाला याच्याबद्दल आपल्याला चर्चा ते या पॉईंटमध्ये दिलेली. याच्यावर आपल्याला आणखी डिटेल चर्चा आहे. त्याच्यामध्ये आपल्या नोट्स पण त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचे लेक्चर्स पण आपण घेऊ. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे हे इंट्रोडक्टरीच आहे सिलेबसचं. तर समाजशास्त्र ही शाखा ह्याच्या आधी समाजशास्त्र नव्हतं का तर समाजशास्त्र होतं. अगदी मानवी जीवनाची ज्यावेळेस सुरुवात झालेली आहे आणि माणसं ज्यावेळेस ग्रुपमध्ये राहायला लागली तेव्हापासून समाजशास्त्र आहेच सोसायटी आहेच. पण त्याचा विज्ञान म्हणून अभ्यास कधी केला गेला तर या काळात केला गेला. म्हणजे ज्यावेळेस युरोपामध्ये काहीतरी बदल घडत होते इनलायटनमेंट होत होती फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे आणि त्यावेळेस साधारण याचा एक विज्ञानाची शाखा म्हणून पाहिले गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये ह्याचे फाउंडर म्हणून मानले जातात या शाखेचे जे फादर ऑफ द सोशोलॉजी म्हटलं जातं ते ऑगस्ट कॉम्ट जे आहेत त्यांनी साधारण समाजशास्त्र हे शाखा म्हणून विकसित होण्यास मदत केली. मग ह्याच्यामध्ये अनेक बॅकग्राऊंड आहेत. आपण त्याची सविस्तर चर्चा आपल्या लेक्चरमध्ये घेऊ की औद्योगिक क्रांती झाली. मग औद्योगिक क्रांतीमध्ये अनेक लोक जे पूर्वी शेतात श्रमिक म्हणून काम करायचे तर ते नंतर शहरांमध्ये येऊन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करायला लागले इंडस्ट्रीमध्ये. आणि त्याच्यानंतर जी समाजाची रचना एकदम बदलायला लागलेली आहे म्हणजे आधीचा श्रमिक वर्ग तोच त्याचे श्रम ह्याच्यामध्ये करायला लागला. मग त्याच्यात आणखी वर्ग पडले भांडवलदारांचे वर्ग आणि श्रमिकांचे वर्ग आणि त्याच्यातून नवीन रचना दिसायला लागल्या. त्या रचनेचा अभ्यास करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर समाजशास्त्राची शाखा आली. त्याचा भारतामध्ये त्याचा उगम जो आहे तो पेपर 2मध्ये आपल्याला सविस्तर चर्चा ते पण आपण पाहूया. हे साधारण सुरुवात आहे. म्हणजे मॉडर्निटी आधुनिकता म्हणजे काय ह्याच्या अनेक कंटेस्टेड आयडिया आहेत. म्हणजे आधुनिकता नक्की कशाला म्हणायचं. आधुनिकता आधी होती का शहरं आधी होती का तर होती. जे आहे सिंधू संस्कृती जे आहे ते पहिलं शहरच आहे. पण त्या शहराची आणि या शहराची रचना कशा फरक आहेत ह्याच्यामध्ये आणि विज्ञान म्हणून कसा अभ्यास केला गेला त्याचं साधारण आपल्याला पाहायचं या पॉईंटमध्ये. दुसरा जो पॉईंट आहे तो स्कोप ऑफ द सब्जेक्ट अँड कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्सेस. म्हणजे जे बाकीचे जे सोशल सायन्स आहेत त्याचं तुलनात्मक अभ्यास आपल्याला या पॉईंटमध्ये यायचं. डायरेक्टली क्वेश्चन्स येतात स्टॅटिस्टिकल जे आहे डायरेक्टली याचे क्वेश्चन्स येतात. डायरेक्ट मार्क फेच होतात. पहिले जे काही पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. म्हणजे मागच्या लेक्चरला पण मी सांगितलं आत्ता पण सांगतो की पॉलिटिकल सोशोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये काय फरक आहे. समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्यामध्ये काय फरक पडतो. ज्यावेळेस आपण समाजशास्त्र हे राजकीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करतो त्यावेळेस समाजाचा राज्यसंस्थेवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जातो आणि ज्यावेळेस आपण राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो त्यावेळेस राज्याचा समाजावर होणारा अभ्यास केला जातो असं काही विचारवंतांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात अनेक डिबेट झाले चर्चा झाल्यात त्या येत राहतील. किंवा आणखी एक जवळची जे आहे म्हणजे सगळ्याच सोशल सायन्सचं करणार आहे इकॉनॉमिक्स आणि समाजशास्त्र. त्याच्यानंतर दुसरं जे आहे सायकॉलॉजी मानसशास्त्र आणि समाजशास्त्र याच्यामध्ये काय फरक आहे. मानसशास्त्रामध्ये काय आपण चर्चा करतो तर एखादा व्यक्ती जो आहे त्याचं साधारण बिहेवियर कसं आहे त्याच्या मानसिक जे आहे सगळ्या गोष्टींमध्ये मग ते ग्रॅटिट्यूड असेल जे काय ह्युमन व्हॅल्यूज आहेत जे सगळं आहे त्याचं. आणि समाजशास्त्राचा काय फरक पडतो तर समाजशास्त्र हे व्यक्तींच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करतं. त्याच्या मानसिक
समाजाचे जे आहे बिहेवियर त्याच्याबद्दल ते विचार करत नाही, तर परस्पर संबंध कसे आहेत, माझे आणि एखाद्या व्यक्तीचे संबंध कसे आहेत, माझे मी शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून संबंध कसे आहेत, एक समाज आणि समाजाचे संबंध कसे आहेत, समाज आणि राज्यसंस्थेचे संबंध कसे आहेत, या सगळ्या साधारण स्कोप जो आहे तो समाजशास्त्रामध्ये आपण अभ्यास करणार आहे. आणखी बाकीचे पण अर्थशास्त्राचा आपण अभ्यास आहे, म्हणजे तुलनात्मक दोन्हींचं. तिसरा पॉईंट आहे सोशोलॉजी अँड कॉमन सेन्स. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. याचे डायरेक्ट क्वेश्चन्स येतात की कॉमन सेन्स म्हणजे काय, की ज्याच्यामधून आपण साधारण चर्चा करतो की समाजशास्त्र आणि कॉमन सेन्समध्ये काय फरक आहे. तर कॉमन सेन्सिकल आयडियाज, मागच्या लेक्चरला पण मी सांगितलं, कॉमन सेन्सिकल आयडियाज ह्या जनरली समाजामध्ये तयार झालेल्या असतात आणि त्याला कोणताही सामाजिक आधार किंवा सामाजिक तथ्य किंवा कोणत्याही विज्ञानानं त्याला सपोर्ट केलेला नसतो. तर त्या जस्ट दॅट आर आयडिया. म्हणजे बाकीचं काय, मागच्या याच्यामध्ये मी एक्झाम्पल काय सांगितलं होतं की जे आहे ह्याच्याबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो की बायोलॉजिकल जे आहे सेक्स आणि जेंडर जे आहे त्याच्यामध्ये काय फरक पडतो, याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करते की लिंगभाव आणि लिंग याच्यामध्ये काय फरक पडतो. तर सेक्स ही जी आयडिया ही नॅचरल आहे, म्हणजे बायोलॉजिकल आहे. ती जन्म घेतानाच एखादा व्यक्ती पुरुष स्त्री किंवा जे काही LGBTQ सगळ्या आयडियाज आहेत त्याप्रमाणे बायोलॉजिकल आहेत. पण जेंडर काय आहे, तर जेंडर हे समाजानं तयार केलेलं आहे, त्याला समाजशास्त्र दृष्टिकोनातून त्याला साधारणपणे पुष्टी देण्यात येत नाही. म्हणजे जेंडर काय की मुलींनी घरचा स्वयंपाक करावा आणि मुलांनी साधारण बाहेर ब्रेड अँड बटरसाठी जावं, हे जेंडरची जी आयडिया आहे ही आयडिया समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून याला सपोर्ट नाही आहे. कारण की ही सोसायटल कन्स्ट्रक्शन आहे, सामाजिकरित्या तयार केलेली गोष्ट आहे, असं कुठेही नाही आहे त्याच्यामध्ये. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन कॉमन सेन्स अँड सोशोलॉजी. हा समाजशास्त्राचा आणि कॉमन सेन्सचा डिफरन्स आहे. कॉमन सेन्समध्ये अनेक प्रिज्युडाइसेस असतात बघा, म्हणजे हा एकच नाही, अनेक प्रिज्युडाइसेस ह्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये समाजाने तयार केलेले असतात. ते वेगवेगळे काय काय आहेत, ते कॉमन सेन्सिकल गोष्टी काय आहेत, या दृष्टिकोनातून समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आणखी एक याचा महत्त्वाचा पॉईंट काय आहे लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये ॲन्सर लिहितो तर आपले ॲन्सर कायम सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हमध्येच आले पाहिजे, ते कधीही कॉमन सेन्सिकल नसले पाहिजे. जर एवढा हा जो हे आहे अडथळा आहे तो जर पार करता आला तर तुमचे 100% मार्क 300+ जाणार. मोस्ट स्टुडंटला ॲव्हरेज मार्क 250 ते 270 येतात आणि त्याच्यानंतर 300+ काय प्रॉब्लेम होतो की कॉमन सेन्सचं लिहिणं होतं. ते कॉमन सेन्स अवॉइड करायचं आहे आणि थिंकर काय म्हणले त्या विषयाबद्दलचे, समाजशास्त्रज्ञ काय म्हटले त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची असते त्याच्यामध्ये, आणि ते मार्क फेच करतात बघा. शुअर शॉट 300, 350, 340, 350 मार्क्स जातात लोकांचे, एवढं अवॉइड केले. हे सर्वात महत्त्वाचे 3 पॉईंट आहेत ॲज अ डिसिप्लिन म्हणून तयारी करताना. नेक्स्ट जे आहे सोशोलॉजी ॲज अ सायन्स म्हणून काय काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे की समाजशास्त्र विज्ञान म्हणून कसं पाहता येतं. मग सायन्स, सायंटिफिक मेथड आणि क्रिटिक जे आहे, म्हणजे विज्ञान म्हणजे नक्की कसं आहे. विज्ञानाचं आपल्याला माहिती आहे, विज्ञान कसं आपण करतो की पहिल्यांदा निरीक्षण करतो, त्या निरीक्षणातून काहीतरी आपण नोंदवतो, त्या नोंदवलेल्या गोष्टींच्या पडताळणीसाठी आपण प्रयोग करतो आणि ते प्रयोग वारंवार करून सिद्ध झाल्यावर आपण ते ॲज अ थिअरी म्हणून साधारणपणे यूज करायला चालू करतो वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचप्रमाणे समाजशास्त्र देखील सायन्स आहे, विज्ञान आहे आणि त्याचे सायंटिफिक मेथड्स आहेत, बऱ्याच मेथड आहे, आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहे. आणि त्याचे क्वेश्चन्स डायरेक्टली येतात बघा, समाजशास्त्राचे क्वेश्चन्स डायरेक्टली येतात. म्हणजे कोणते, तर तुमच्या ज्या मेथड्स आहेत, क्वेश्चनरी आहेत, त्याच्यानंतर डेटा कलेक्शनच्या आहेत, या ज्या सगळ्या मेथड आहे डायरेक्टली तुम्हाला एक्झामला विचारल्या जातात. त्याच्यामुळं मी तुम्हाला हे सांगतो की याच्यामध्ये टाईम खूप वाचतो आपला. या पेपरमध्ये टाईम वाचण्याचं कारण हेच आहे की याच्यामधले जे आहे सायंटिफिक मेथड आहे ह्या जशाच्या तशा एक्झामला आल्यामुळं आपल्याला लिहिण्यासाठी आणि मार्क फेच करायला मदत करतात. नेक्स्ट जे आहे मेजर थेरॉटिकल स्ट्रँड्स ऑफ द रिसर्च मेथॉडॉलॉजी, म्हणजे रिसर्च संशोधन करतानाचे मेजर स्टँड्स काय आहेत, कोणते कोणते स्टँड्स ज्याच्यातून आपण चर्चा करत राहतो ते बदलत आलेत. म्हणजे जर भारतीय समाजशास्त्रात आपण पाहिलं तर रामपुरा विलेज आहे, रामपुरा विलेजमध्ये यांनी स्टडी केलेलं आहे M.N. श्रीनिवासनी. त्याच्यानंतर कुर्गमधल्या काही शहरांमध्ये खेड्यांमध्ये अभ्यास झालेला आहे. हे कुठून आलं आहे तर हे ब्रिटिश अँथ्रोपोलॉजीमधून आले, पण ते आपण त्याच्यानंतरचे वेगवेगळे स्टडी आहेत आणखी या प्रकारे. म्हणजे गुर्रे जे आहेत त्यांनी साधारण टेक्स्टच्या मार्फत समाजशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामार्फत अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरचे वेगळे आणखी रणजित गुहा आहेत, त्यांनी काय केले तर ह्या सगळ्या बाजूला टाकून सबाल्टर्न स्टडी करण्याचा प्रयत्न केला. सबाल्टर्नमध्ये काय होतं तर लोक जे आहेत ते इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पॉवर स्ट्रक्चरिंग क्लास, म्हणजे पॉवर स्ट्रक्चरमध्ये असणारा क्लास त्याच्या पलीकडे जाऊन लोक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, जे कॉमन मॅनच्या पर्स्पेक्टिव्हमधून आहे, सामान्य लोकांच्या पर्स्पेक्टिव्हमधून तो अभ्यास केला जातो. हे साधारण सबाल्टर्न स्टडीमध्ये असे वेगवेगळे स्टँड आहेत. रिसर्चचे थेरॉटिकल स्टँड्स वेगवेगळे आहेत.
नंतर पॉझिटिव्हिजम अँड इट्स क्रिटिक, हे महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्हिजम म्हणजे काय आपल्याला चर्चा करायची आहे. पॉझिटिव्हिजममध्ये की सायंटिफिक मेथड्सनी कसं ऑब्जेक्टिव्हली कसं साधारणपणे त्याचा अभ्यास केला गेला समाजशास्त्राचा, मग त्याच्यामध्ये स्पेन्सर, डार्विन्स यांच्यासारख्या मेथड वापरल्या का इव्हॅल्युशनच्या, ते आपण चर्चा करणार. नंतर फॅक्ट व्हॅल्यू आणि ऑब्जेक्टिव्हिटी नावाची एक गोष्ट आहे की फॅक्ट्स व्हॅल्यू म्हणजे काय आहे, ऑब्जेक्टिव्हिटी कशी पाळली जाते, म्हणजे ज्या प्रकारे ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये सब्जेक्टिव्ह नसतं काय, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्याचे सब्जेक्टिव्हिटी काढून त्याला सायंटिफिक बेस कसा दिला जातो याच्यावर चर्चा आहे. नंतर नॉन पॉझिटिव्हिस्ट पण वेगवेगळ्या मेथड आहेत, त्याच्या आपण चर्चा नेक्स्ट जे काय आहे आपल्या लेक्चर्समध्ये करूया. आपण हा फक्त सिलेबस समजून घेतो आहे, त्याचे पॉईंट्स काय काय. हे पहिले 2 मेजर पॉईंट्स आपण पाहिले. पहिलं सोशोलॉजी ॲज अ डिसिप्लिन, सेकंड काय पाहिलं सोशोलॉजी ॲज अ सायन्स, आपण कशी चर्चा करणार. तिसरा मेजर आहे बघा रिसर्च मेथड, म्हणजे हे सगळं झालं, सायन्स झालं किंवा तुमच्या ब्रँचची सुरुवात झाली आहे, पण हे विज्ञान आलं कुठून, तुम्ही ते तयार कसं केलं, तर काहीतरी त्याच्यावर रिसर्च झाला आहे, संशोधन झालं आहे, आणि त्या संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. संशोधन शास्त्र पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, तर या साधारण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे 2 सगळीकडेच मेथड असतात बघा. कोणत्याही विज्ञानात जावं या 2 मेथड सापडतात. टेक्निक ऑफ डेटा कलेक्शन, तुम्ही जो डेटा कलेक्ट करताय त्याच्या टेक्निक्स काय काय, की कोणत्या पद्धतीने तुम्ही डेटा कलेक्ट करताय, सर्वे करताय का किंवा क्वेश्चनरीच्या माध्यमातून प्रश्नांच्या माध्यमातून करताय का. नेक्स्ट जे आहे व्हेरिएबल्स, सॅम्पलिंग, हायपोथेसिस, रिलायबिलिटी अँड व्हॅलिडिटी, हे साधारण रिसर्च मेथडचे हे पॉईंट्स आहेत बघा. या 3 पॉईंट्सच्या माध्यमातून याबद्दलचं सगळं विज्ञान रचले गेलं आहे समाजशास्त्राचं, आणि ऑलवेज याच मेथडने जायला लागतं. म्हणजे इन केस यू आर ऑप्टिंग फॉर सम हायर एज्युकेशन, तुम्हाला काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, PhD करायची, आणि त्या माध्यमातून समाजशास्त्रात काही थेसिस करायच्यात, तर यातल्या या मेथड वापरल्याशिवाय करता येत नाहीत. सो नवीन मेथड्स पण डेव्हलप होत जातात वेळेनुसार, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. आता याच्यातला नेक्स्ट सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सोशोलॉजिकल थिंकर्स, की आपल्याला पहिल्या पेपरला थिंकर्स कोण कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. कोणते कोणते थिंकर आपल्याला फर्स्ट पेपरला आहेत. थिंकर्स एक्झामला डायरेक्टली विचारतात, म्हणजे आत्तापर्यंत हे 4-5 पॉईंट जे पाहिले हे डायरेक्टली थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात. याचे तुम्हाला ऑलमोस्ट जर 10 मार्काला क्वेश्चन आला तर तुम्हाला 7 ते 8 मार्कपर्यंत फेच करणं पॉसिबल आहे, आणि जर 15-20ला आला तर ते 13 मार्कापर्यंत 15 मार्कापर्यंत जात आहे त्याच्यामध्ये, कारण की थेरॉटिकल आहे, काही चेंजेस नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा सोशोलॉजिकल थिंकर्सांनी दिलेले आहेत कार्ल मार्क्स यांच्या काही थिअरीज आहेत बघा. त्याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल मटेरियलिझम आहे, मोड ऑफ प्रोडक्शन आहे, एलिएनेशन आहे, आणि क्लास स्ट्रगल आहे. म्हणजे हिस्टॉरिकल मटेरियलिझम जे आहे की त्यांचं जे सगळे इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हमध्ये त्यांनी मांडले कार्ल मार्क्सनी, की त्यांचं म्हणणं आहे की समाजाची रचना ही आर्थिक रचनेनुसार बदलत गेलेली आहे, आणि त्याचे वेगवेगळे त्यांनी थिअरीज दिलेले आहेत, ते आपल्याला अभ्यास करायचे आहेत. मोड ऑफ प्रोडक्शन नावाची एक गोष्ट आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जगामध्ये 2च वर्ग आहेत. फेमस आहे बघा, हे सगळ्यांना माहीत असेल की एक आहे रेवाला आणि दुसरा आहे नाही रेवाला. एक आहे रेवाला, दुसरा आहे नाही रेवाला. आहे रेवाल्याकडे काय आहे तर या मोड्स ऑफ प्रोडक्शन, म्हणजे ज्या माध्यमातून उत्पादन करता येतं त्या उत्पादनाची मालकी असणारे जे लोक आहेत त्यांना आहेरेमध्ये, आणि नाहीरेमध्ये कोणते लोक येतात की जे लोक असे आहेत की त्यांना त्यांचे श्रम विकल्याशिवाय त्यांचं जगणं साध्य करता येत नाही, असे लोक, म्हणजे ज्यांच्याकडे मोड्स ऑफ प्रोडक्शन नाही. तर अशा 2 वर्गामध्ये कायम संघर्ष चालतो असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं, आणि त्याच्यातून हा क्लास स्ट्रगल जो आहे वर्ग संघर्षाची निर्मिती होती, आणि त्याच्यातून परत एक नवीन वर्ग निर्माण होतो. असंच साधारण समाज घडत आला आहे असं कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं. एलिएशन नावाचं एक पहिल्या लेक्चरला मी थोडक्यात सांगितलं होतं की एलिनेशन म्हणजे काय, की केलेल्या कामापासून विभक्त होणे, परात्मतेची भावना येते, आणि त्याच्यातून मग जे आहे वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ते एलिनेशनची एक थिअरी आहे, हे डिटेल पाहणार आहे बघा आपण. ह्याच्यापेक्षा जास्त थिंकर जे चर्चा करता येईल ते. त्याच्यानंतर डरकेम यांचे आहे डिव्हिजन ऑफ लेबर नावाची एक गोष्ट आहे. ॲक्च्युली डरकेमचं यांचा काळ आणि त्यावेळेसचा जो आहे म्हणजे समाजशास्त्र सुरू व्हायचा काळ, त्याच्यामुळे त्यांनी काय ऑब्झर्व केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की लेबरचं डिव्हिजन झालं आहे जे की चांगलं आहे. म्हणजे एक स्पेसिफिक काम आहे तर एखादा व्यक्ती तोच ते काम करतो आहे मग त्याच्यानंतर म्हणजे स्पेशलायझेशन आले आणि त्याच्यातून साधारणपणे प्रोडक्शन जास्त व्हायला लागलं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ह्याच्यावर एक फेमस जे आहे आपले मोड ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर आणि एलिनेशनचं जे 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये कनेक्शन आपल्याला करता येतं की US बघा चार्लिंग चॅपलिनचं जे सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक फेमस व्हिडिओ आहे बघा. ते इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात आणि त्यांचं घरी गेले तरी ते नट बसवण्याच्या पोझिशनमध्येच असतात. तो कॉमेडी सटायर आहे
म्हणजे एक साधारणपणे त्याच्यावर कॉमेडी केलेली आहे, पण ती कॉमेडी सटायर आहे त्या प्रोडक्शनशी लिंक. ते सगळं आपण याच्यामध्ये पाहू. मूवीचा एक चांगला मार्ग आहे याच्यामध्ये, की समाजशास्त्रीय बऱ्याच मूवीज येतात, त्या मूवीजच्या माध्यमातून पण आपल्याला याचे कन्सेप्ट समजायला इझिली जातं. ह्याच्याच तुलनेत एक मूवी जे आहे, मूवीवर जग्गी नावाचा एक सिनेमा आहे, त्याच्यामध्ये LGBT हे जे आहे त्याच्याबद्दल भाष्य केले गेलेलं आहे. आणि तो जो ताण आहे त्या व्यक्तींचा आणि त्याचा अगदी शेवट जीवन संपवण्यापर्यंत दुसऱ्याचा आणि स्वतःचा कसा जातो हे त्याची चर्चा आहे बघा. म्हणजे अगदी चांगल्या सिनेमांच्या माध्यमातून पण हा विषय आपल्याला समजून घेता येतो, की बनवणारे जे आहे ते समाजशास्त्र दृष्टिकोनातून बनवत असतात सगळ्या या गोष्टी आहे. ते आपण त्याच्यावर वेळोवेळी मी ते इनपुट्स देत जाईल त्याच्यामध्ये आपण लेक्चर्सला जे आहे आपलं ते. नेक्स्ट जे आहे ते सोशल फॅक्ट एक आहे त्यांचं डरकेमचं, ते आपण पाहणार आहे. नंतर सुसाईडबद्दल चर्चा करणार आहे. 2-3 टाईपचे सुसाईड आहेत. ॲनॉमीचं जे आहे, त्याच्यानंतर बाकीचे आहेत इगोइस्टिक सुसाईड असतो, त्याच्याबद्दल आपण लेक्चरमध्ये बोलू दोन्ही माध्यमातून, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यानंतर रिलिजन आणि सोसायटी, धर्म आणि समाजाबद्दल आपल्याला चर्चा करायची, की धर्म आणि समाज यांचा कसा संबंध आहे, की धर्माचा समाजावर, समाजाचा धर्मावर आणि त्या माध्यमातून त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत हे डरकेम यांनी काय सांगितलं याच्याबद्दल आपण चर्चा करणार. नंतर मॅक्स वेबर आहे, हे एक प्रॉमिनंट थिंकर आपल्यासाठी अभ्यासाला आहे. त्यांचं सोशल ॲक्शन नावाचा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आयडियल टाईप्स नावाचा आहे, ऑथॉरिटी आहे, ब्युरोक्रेसी नावाचं जे आत्ताची ब्युरोक्रेसी आहे ज्याच्यासाठी आपण तयारी करतो, MPSC UPSC जे अधिकारी, त्याचा कन्सेप्ट जो आहे तो इथून आलेला आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर प्रोटेस्टंट इथिक अँड स्पिरिट ऑफ द कॅपिटलिझम नावाचं त्यांचं एक थेसिसच आहे मॅक्स वेबर यांचं. प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझममध्ये काय आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस प्रोटेस्टंट हा जो एक पंथ निर्माण झाला वेस्टर्न ह्याच्यामध्ये, युरोपमध्ये जे सगळ्या घटना घडत होत्या, आणि त्यांच्या ज्या मोरल व्हॅल्यूज आहे आणि त्यांच्या जे कोड्स आहे कंडक्टचे, त्या माध्यमातून कॅपिटलिझमचा राईज झालेला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोटेस्टंट इथिक्सचा डायरेक्टली संबंध हा कॅपिटलिझम म्हणजे भांडवलवाद वाढण्याशी आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत की बाबा प्रोटेस्टंट इथिक्समध्ये असा मोरल कोड दिला आहे की तुम्ही यू आर गेटिंग सक्सेस, तुम्हाला यश मिळतं, याचा एक संबंध काय आहे तर तुम्ही त्या माध्यमातून सक्सेस मिळवत आहे बघा पुढं, तर वरती चालले, आणि दॅट इज यू आर चूजन बाय द गॉड. आणि त्याच्यामध्ये आयुष्याचं जे आहे ऑस्टरिटी मेंटेन करायची, हे कॅपिटलिझमचं जे सगळं जे आहे ते प्रोटेस्टंट इथिक्समध्ये आहे, ते आपण डिटेल पाहू. याचे पण डायरेक्ट क्वेश्चन्स येतात बघा. नंतर नेक्स्ट आहे टॅलकट पर्सनचं जे आहे त्यांचं सोशल सिस्टम आणि पॅटर्न व्हेरिएबल्सबद्दल आपण चर्चा करणार आहे. महत्त्वाचे आहेत हे क्वेश्चन्स, डायरेक्टली एक्झामला आले त्याच्यामुळे आपण ते सविस्तर पाहतो. रॉबर्ट के मर्टन आहे, यांचं लॅटेंट अँड मॅनिफेस्टेशन फंक्शन आहे, कन्फर्मिटी इन डेव्हियन्स आहे, हे साधारण चर्चा करणार आहे. नेक्स्ट मिड यांचं सेल्फ आणि आयडेंटिटी आहे, म्हणजे स्वतः आणि त्यांच्याविषयी ओळख जी आहे याच्याबद्दलची सगळी चर्चा आहे. हे साधारण ओव्हरऑल दिलेले 6 थिंकर्स आहेत, यातले 100% यातलेच क्वेश्चन्स येतात. आणि एखादा थिंकरचा रणजित गुहा जे आहे त्यांचा एकदा क्वेश्चन आलेला आहे सबल्टनवरती, पण दॅट इज ऑल्सो प्रेडिक्टेड. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तो पण प्रेडिक्ट करता येतो, त्याच्यामुळे याच्या बाहेर जात नाही. त्याच्यामुळे मी मागं पण म्हणलं की वेळेच्या दृष्टिकोनातून हा सब्जेक्ट अतिशय युजफुल आहे. आणि जो स्टॅटिक पार्ट आहे याचा तो अतिशय कमी आहे. आणि कन्सेप्च्युअल पार्टमध्ये जर तुम्हाला याची क्लॅरिटी मिळाली तर कन्सेप्टमध्ये एक्सप्रेस करायला जास्त अवघड जात नाही, वेळ वाचतो आणि मार्क्स मिळतं. नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये पहा, स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटीवर एक पॉईंट दिलेला आहे, 5th पॉईंट आहे. मग त्याच्यामध्ये स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे साधारण आणि मोबिलिटी म्हणजे एक रचना आहे बघा, समाजाची एक रचना असते आणि त्या रचनेतून त्याच्यामध्ये मोबिलिटी कशी करता येते, म्हणजे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाता येते का, किंवा कास्ट नावाची गोष्ट भारतामध्ये आहे त्याच्याबद्दलच्या चर्चा आहेत. काय कन्सेप्ट इक्वॅलिटी जे समानतेचं आहे, जे सगळीकडे चर्चा आहे समानतेची, म्हणजे समता आणि समानता हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत, समता वेगळी आणि समानता वेगळी. सो इक्वॅलिटी आणि इनइक्वॅलिटीबद्दल चर्चा आहे. हायरार्कीबद्दल चर्चा आहे की हायरार्की कशा प्रकारे एक्झिस्ट करते. त्याच्यानंतर एक्सक्लुजन कसं आहे, पुअर्टी आणि डेप्रिवेशन कसं आहे, म्हणजे गरिबी आणि साधारण डेप्रिवेट त्याच्यामध्ये मिळत कसं नाही, म्हणजे ह्याच्याबद्दलच्या चर्चा अनेक ठिकाणी होतात. आणि सामाजिक अगदी डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला पाहता येते की ज्या वेळेस एक्झाम्पलच द्यायचं म्हणलं तर या पॉईंटवर, की ज्या वेळेस आपण असा विचार करतो की शाळा आहेत म्हणजे स्कूल्स, गव्हर्मेंट स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल, तर बऱ्याच वेळा एक संपन्न वर्ग जो आहे तो त्यांची मुलं ही एका प्रायव्हेट स्कूल्स असतात ज्याच्यामध्ये पेड असतात आणि त्याच्या प्रकारचं एकदम चांगल्या प्रकारचं जे आहे वातावरण तिथं तयार केलेलं असतं. त्याच गव्हर्मेंटच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत
त्यात दिल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे या दोन्हीतल्या डिफरन्सवर त्यांची इक्वेलिटी कळते. म्हणजे डिप्रिवेशन कशा प्रकारचं आहे बघा, म्हणजे झोपडपट्टीत शिकणारा मुलगा आणि एका हायर क्लासमध्ये शिकणारा मुलगा ह्यांच्या शिक्षणाच्या दर्जाची समानता आहे का याच्याबद्दल आपल्याला ह्याच्यातून चर्चा करता येते. आणि हेच पॉईंट एक्झामला येतात. म्हणजे डायरेक्टली अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत की तुमचं कीन ऑब्झर्वेशन समाजाबद्दलचं कसं आहे याच्याबद्दलचे. नेक्स्ट आहे थेअरीज ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. म्हणजे या संरचनेच्या वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत. मग मार्क्सिस्ट थिअरी आहे, मार्क्सची काय थिअरी आहे ती एक आहे. त्याच्यानंतर वेबेरियन थिअरी आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट थिअरी आहे. अशा प्रकारच्या थिअरींचा आपल्याला अभ्यास आहे. हे मराठीमध्ये आपण याला संरचनात्मक प्रकार्यवाद म्हणतो बघा. म्हणजे ते डार्विनच्या कन्सेप्टसारखं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की समाज हा जिवंत असतो आणि समाजाची रचना ही माणसाच्या शरीरासारखीच आहे. म्हणजे प्रत्येक अवयवाचं काहीतरी काम आहे, त्याप्रमाणे तशा प्रकारच्या संस्था बनलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या संस्था असतील. अगदी तुमचे कुटुंब ही पण एक संस्था आहे जिथं जन्म झाल्यापासून प्रौढ व्यक्ती होईपर्यंत साधारणपणे तुमचं सामाजिकीकरण केलं जातं आणि ते समाजामध्ये कसं जगावं हे शिकवलं जातं. त्याच्यानंतर शाळा आहे, ही पण एक संस्था आहे. तर या प्रकारची रचना ही एक प्रकारची बॉडी टाईप रचना आहे असं साधारण यांचं म्हणणं असतं आणि त्या प्रकारे ते एकमेकांना पूरक असतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या थिअरी आहेत. आपण डिटेल पाहूया कोणत्या कोणत्या आहेत. डायमेन्शन्स दिलेले आहेत. म्हणजे ह्याचे स्ट्रॅटिफिकेशनचे डायमेन्शन्स काय काय आहेत. मग क्लास, स्टेटस ग्रुप, जेंडर, इथनिसिटी आणि रेस हे जे आहे वंश जे सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेटसचे ग्रुप्स असतात वेगवेगळे. त्याच्यानंतर क्लास आहे, म्हणजे काही ठिकाणी म्हणतात वर्गामध्ये वर्ग असतात का किंवा जातीय वर्ग आहे का. म्हणजे वेगवेगळ्या जातींमध्ये पण वर्ग तयार झालेत किंवा जातीच्या पलीकडे जाऊन वर्ग पण क्रिएट झालेत इंडियन कंटेस्टमध्ये. अशा प्रकारच्या पण चर्चा त्याच्यामध्ये आपल्याला आहेत. नेक्स्ट जे आहे सोशल मोबिलिटी जे आहे, म्हणजे ओपन आणि क्लोज अशा प्रकारची मोबिलिटी कशा प्रकारची आहे, त्याचे मोबिलिटीचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत आणि कॉजेस काय आहेत त्याचे. नेक्स्ट याच्यामध्ये 5 पॉईंट जे आहेत. 6वा पॉईंट याचा आहे वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. त्याच्यामुळे मी सांगितलं की ऑलमोस्ट पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 4 पॉईंट तर किमान समान आहेत, 4 ते 5 पॉईंट. त्याच्यामुळं हेच पॉईंट तुम्हाला पेपर 2ला येतात, फक्त तो इंडियन पर्स्पेक्टिव्हमध्ये आपल्याला त्याची चर्चा करायची. नेक्स्ट याच्यामध्ये आहे वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. याच्यात फार चर्चा आहे सध्याच्या काळामध्ये. जे वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ आहे त्याच्यावर क्वेश्चन्स पण आलेत बघा मेन्सला, की वर्क फ्रॉम होम जे आहे म्हणजे घरी बसून जे काम करण्याचं आहे आणि इकॉनॉमिक लाईफ त्याच्याबद्दलचे अनेक करंटमध्ये सध्या चर्चा आहेत. कोविडचं जे सगळं झालं 2-1 वर्ष त्याच्यानंतर हे आलेलं आहे. पहिला याच्यामध्ये सब पॉईंट आहे सोशल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क इन डिफरंट टाईप्स ऑफ सोसायटी. म्हणजे कशा प्रकारे स्लेव्ह सोसायटीमध्ये कसं होतं, म्हणजे स्लेव्ह सोसायटीची जी गुलामची पद्धत होती, म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये US जे सगळे कॉलोनियल म्हणजे वसाहतींच्या काळामध्ये जे हापशी गुलामांना पाठवलं जायचं बघा, तर त्या प्रकारच्या रचना कशा होत्या. फ्युडल सोसायटी म्हणजे सरंजामी समाजाची रचना कशी होती याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आलेल्या इंडस्ट्रियल कॅपिटलिस्टिक सोसायटीची रचना कशी आहे, म्हणजे औद्योगिक साधारणपणे भांडवलवादी समाजाची रचना कशी आहे. मग ते भारतीय संस्थांमध्ये सध्या कशा प्रकारच्या या सगळ्या चेंजेस चालू आहेत. त्याच्यानंतर फॉर्मल आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क. हा फार चर्चेला गेलेला प्रश्न आहे बघा. फॉर्मल म्हणजे जिथं तुम्हाला सर्व सामाजिक सुरक्षितता दिल्या जातात आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क यांच्यामध्ये मेजर फरक काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट लेबर आणि सोसायटी याच्याबद्दल चर्चा करायची. लेबर आणि सोसायटी म्हणजे श्रमिक आणि समाज याच्याबद्दलची जे आहे. लेबर बघा मराठीमध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस लेबर हा शब्द जो आहे, एक मिनिट, मराठीत ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस लेबर हा शब्द लेबर हा जो वर्ड आहे या लेबरला मराठीमध्ये याचं श्रम आणि श्रमिक असे 2 वेगवेगळे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये. थोडे फरक आहे ते आपण लेक्चर्समध्ये क्लिअर करू की लेबरमध्ये मराठीमध्ये त्याला श्रम वेगळा आणि श्रमिक वेगळा, म्हणजे श्रम करणारा श्रमिक असे 2 वेगळे. पण इंग्लिशमध्ये लेबर हा एकच वर्ड आहे, म्हणजे श्रमाला पण आणि श्रमिकला पण. मग त्या संबंधातल्या रचना काय आहेत, म्हणजे श्रमिकाचं समाजाशी असलेलं रिलेशन काय आहे या संदर्भात आपल्याला याचा चर्चा करायचं आहे की कशा प्रकारे त्यांचं एकमेकांशी संबंध आहे. नेक्स्ट महत्त्वाचा गोष्ट आहे बघा पॉलिटिक्स अँड सोसायटी. म्हणजे पॉलिटिक्स साधारणपणे जे सगळं राजकारण आहे त्या संदर्भातलं आणि राज्यसंस्था आहेत आणि समाज कशा प्रकारचा आहे, म्हणजे समाजाचा राज्यसंस्थेवर काय परिणाम होतो याचा जो अभ्यास आहे. सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ द पॉवर.
पॉवर, सत्ता म्हणजे काय, की सत्ता म्हणजे नक्की काय, त्याच्याबद्दल चर्चा करायची. सत्ता म्हणजे अशी गोष्ट आहे का की तुम्ही ज्यावेळेस ती करताय त्यावेळेस दुसऱ्यांची इच्छा असो नाही तर नसो, ते त्या पद्धतीने ती लादली जाते. मग सत्तेचे वेगवेगळे प्रकार आहे. अगदी जर पॉलिटिकल सायन्समध्ये आपण पाहिलं तर मॅकियावेलीपासून आहे सगळं, वेगवेगळे त्याचे जे आहेत त्याच्याबद्दल आपण पाहणार. नंतर पॉवर इलिट कोण आहेत, ब्युरोक्रेसी आहे, प्रेशर ग्रुप आहे आणि पॉलिटिकल पार्टीज, ज्या आत्ताच्या सगळ्या रचना आहेत. नंतर नेशन स्टेट, सिटिझन डेमोक्रेसी, सिव्हिल सोसायटी, आयडिओलॉजी, याच्याबद्दल चर्चा करा. नेशन आणि स्टेट. नेशन स्टेट अगेन मी तुम्हाला सांगितलं की हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या बऱ्याच ओव्हरलिंक आहेत. पेपर 2मध्ये तुम्हाला येईल, GS2ला नेशन स्टेट आहे म्हणजे राज्य आणि जे देश आहे तशा प्रकार राष्ट्र राज्य संकल्पना जी आहे कशी आहे की स्टेट जे आहे ते स्टेटला डिफाईन्ड बॉर्डर असते बघा, म्हणजे कोणत्याही राज्याला एक सीमा असते, भूसीमा किंवा सागरी सीमा जे काय असेल. पण नेशन नावाची गोष्ट आहे, राष्ट्राला कोणती सीमा नसते. राष्ट्र हा एका लोकांचा सामूहिक समूह असतो ज्यांचे विचार समान असतात. म्हणजे अगदी 2 लोकांचं पण राष्ट्र असू शकतं की आमची समान भावना आहे, आम्हाला वेगळं राष्ट्र करायचं, किंवा अनेक ग्रुपचं पण राष्ट्र असू शकतं, किंवा एखाद्या गावाचं पण राष्ट्र असू शकतं. अशा प्रकारचे डिफरन्स जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहेत की काय काय नाही. हेच पॉलिटिकल सायन्सला आहे तुम्हाला, जे पेपर 2मध्ये पण येऊन जाईल. त्याच्यानंतर प्रोटेस्ट, एजिटेशन, सोशल मुवमेंट, कलेक्टिव्ह ॲक्शन अँड रिव्हॉल्युशन, याच्याबद्दल आपण चर्चा करणार की प्रोटेस्ट काय आहे, एजिटेशन्स काय होतं, रिव्हॉल्युशन काय होतं. मागं जे आहे हे रिव्हॉल्युशनचे अनेक कन्सेप्ट आहेत बघा. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, रिफॉर्म आहे, नंतर ट्रान्सफॉर्म आहे, रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि रिव्हॉल्युशन अशा 3 गोष्टी मानल्या जातात. हे जे आहे रिफॉर्म काय आहे, रिफॉर्म म्हणजे बेसिकली प्रचलित सामाजिक मूल्यांमध्ये होणारा बदल हा रिफॉर्ममध्ये येतो. प्रचलित सामाजिक मूल्यांमध्ये होणारा बदल हा रिफॉर्ममध्ये येतो. ट्रान्सफॉर्ममध्ये काय येतं तर ट्रान्सफॉर्ममध्ये हे साधारणपणे त्यावेळेसचं सत्ता बदल जो आहे, म्हणजे मूल्य तर बदलच होतातच आहे पण सत्ता बदल झाला आहे, पण स्ट्रक्चर चेंज होत नाही बघा, फक्त सत्तेचा बदल होतो. म्हणजे एक पार्टी होती ती गेली, आता दुसरी पार्टी आली, एक राजा होता तो गेला, दुसरा राजा झाला आहे, आणि त्याच्याबद्दल सामाजिक मूल्य पण बदललीत. म्हणजे अम्ब्रेला टर्मसारखं होते बघा. रिफॉर्ममध्ये फक्त सामाजिक बदल होतं, सत्ता बदल होत नाही, म्हणून आपण रिफॉर्मर म्हणतो ते वेगळे, जे ट्रान्सफॉर्म करतात ते वेगळे, आणि रिव्होल्युशन म्हणजे क्रांती जे शब्द आहे की क्रांती करायची आपल्याला. संपूर्ण क्रांती म्हणजे काय, व्यवस्थाच बदलून टाकायची, म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था नष्ट करून एक नवीनच व्यवस्था निर्माण करणे, त्याला रिव्होल्युशन म्हणतात. म्हणून ते फ्रेंच रिव्होल्युशन आलं आहे बघा, की फ्रेंच राज्यक्रांती त्याच्यामुळं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय झालं की सरंजामी राज्य संपले आणि नवीन विचारांचं राज्य आले, ज्याच्यामध्ये तुम्हाला समता, बंधुता जे सगळे मूल्य जगाला त्या फ्रेंच रिव्होल्युशनमध्ये मिळाली. त्याच्यामुळे हे रिव्होल्युशन हा शब्दाला फार वजन आहे. रिव्होल्युशनमध्ये एक्झिस्टिंग पॉवर स्ट्रक्चरमध्ये 100% बदल होऊन एक नवीनच रचना तयार होते. अशा प्रकारचे जे आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहूया. नंतर रिलिजन आणि सोसायटी आहे, म्हणजे धर्म आणि समाजाबद्दल चर्चा करायची, कशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या थिअरीज आहेत, त्या आपण पाहणार आहे काय काय आहेत. नंतर प्रॅक्टिसेस वेगळ्या आहेत, ॲनिमिझम, मोनोइझम, प्लुरॅलिझम, सेक्ट्स, कल्ट्स, हे सगळे आहेत. तयार होणारे कल्ट्स वेगवेगळ्या बाबांचे जे कल्ट्स तयार होतात ते. त्याच्यानंतर प्लुरॅलिझम, अनेक देवांना पूजा करण्याची जी साधारण पद्धत आहे. ॲनिमिझम जो सगळा आहे तो त्याच्याबद्दल आहे. रिलिजन इन मॉडर्न सोसायटी, आधुनिक समाजातला धर्म कसा आहे याच्याबद्दल चर्चा आहे. मग याच्यावर अनेक जणांचं भाष्य आहे, डरकेमचं आहे. त्याच्यानंतर अनेक लोकांनी रिलिजन आणि सोसायटीबद्दल बोललेलं आहे की कशा प्रकारचं आहे. मग त्याच्यामध्ये रिलिजन आणि विज्ञानाचं काय होतं आहे, सिक्युलरायझेशन, धर्मनिरपेक्षता नावाची जी गोष्ट पुढे आणली गेली आणि त्या माध्यमातून राज्यसंस्था वेगळी केली आहे, आणि जे चर्च आहे त्या काळातलं, म्हणजे फ्रेंच रिव्होल्युशनच्या काळातलं ना, आपण जे धर्मसत्ता म्हणू शकतो, जी धर्मसत्ता वेगळी केली गेली, म्हणजे एक सिक्युलराइज स्टेट करण्याचे जे जगभरात वेगवेगळे प्रयत्न झाले त्याच्याबद्दलची चर्चा आहे. रिलिजियस रिवायवलिझम नावाची एक गोष्ट आहे जी वर्ल्ड वाईड सध्या सुरू आहे, की धार्मिक पुनरुत्थान होते का, मग ते कसं होते तर वेगवेगळ्या माध्यमातून होते. त्याच्यामध्ये टेलिव्हिजन नावाचा एक कन्सेप्ट होतो बघा, की टी व्हीच्या माध्यमातून धर्माचं परत पुनरुत्थान होते का, की नवनवीन वेगवेगळे जे आहे त्याच्याबद्दल धर्माबद्दल बोलणारे लोक आहेत आणि त्याला फॉलो करणारे बरेच लोक आहेत. अशा प्रकारचं एक चर्चा आपल्याला या माध्यमातून करायची. नंतर फंडामेंटलिझम हा जगभरातला गाजणारा वर्ड आहे, की मूळ तत्ववाद कशा प्रकारचा आहे, म्हणजे जो त्या प्रवृत्तीकडे जाणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची चर्चा या रिलिजन अँड सोसायटीमध्ये आहेत बघ. नेक्स्ट आहे सिस्टम ऑफ किनशिप, अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे नातेसंबंधाबद्दलची चर्चा आहे. मग फॅमिली कशी आहे, हाऊस होल्ड कसे आहे, मॅरेज कसे आहेत, लग्नांच्या संस्था कशा आहेत, कुटुंब संस्था कशा आहेत, हाऊस होल्ड कसे आहेत. मॅरेजच्याबद्दल मी कालच्या लेक्चरला एक्झाम्पल दिलं होतं की UP बिहार जे उत्तर प्रदेशचे जे आहे त्याच्यामध्ये
सगळ्या विवाह संस्थांबद्दलचे कसे नियम आहे, महाराष्ट्रातले कसे आहेत त्याच्याबद्दलचे आहे. टाईप्स अँड फॉर्म्स ऑफ द फॅमिली, म्हणजे कुटुंबाचे वेगवेगळे, कुटुंब संस्थेचे वेगवेगळे टाईप्स कोणते आणि फॉर्म्स कोणते. लिनिएज आणि डिसेंट, म्हणजे टाईप्स फॅमिलीमध्ये ते मॅट्रायकल, पॅट्रायकल, पॅट्रिलिनियल अशा प्रकारचे जे आहे, म्हणजे मातृसत्ताक, पितृसत्ताक, जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल चर्चा आहे. त्याच्यानंतर लिनिएज आणि डिसेंट कसं आहे, पॅट्रायकी कशा प्रकारे वर्क करते, आणि सेक्शुअल डिव्हिजन ऑफ द लेबर कसं आहे. म्हणजे आत्ताचं जर तुम्ही ह्याने पाहिलं, जर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जनरली तुम्ही पहा की शाळा ज्या आहेत, इंग्रजी माध्यमाच्या असू द्या, मराठी माध्यमाच्या किंवा इतर कोणत्याही भाषिक माध्यमाच्या शाळा असू द्या, तिथं मोस्टली महिलांना रिक्रूट केलं जातं. किंवा नर्सिंग कॉलेजेस आहेत तिथं महिलांना रिक्रूट केलं जातं. मग हे सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर का होते, आणि अशा प्रकारच्या घटना जर समानता आहे तर या घटना कशामुळे होतात, याचा एक समाजशास्त्रीय अभ्यास आहे. पॅट्रायकी कशा प्रकारे वर्क करते, मागच्या लेक्चरला मी सांगितलं की पॅट्रायकी ही दिसत नसली तरी एक्झिस्ट आहे. म्हणजे आता भारतामध्ये ऑलमोस्ट महिलांना ज्या आहे, म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये अर्धा हक्क आहे, पण तो अगदी सहजपणे नाकारला जातो बघा पित्याकडून, आणि तो जनरली मुलाला दिला जातो, आणि पॅट्रायकी जगवली जाते बघा. सो पॅट्रायकी इज लिव्हिंग आणि ओव्हरकमिंग द टेक्नॉलॉजीज, म्हणजे तंत्रज्ञानाला पण ओव्हरकम करतात या गोष्टी. नेक्स्ट आहे कंटेम्पररी ट्रेंड्स सगळे आहे, म्हणजे इथं तुमचा जो आहे हा करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स यायला लागतात बघा ह्याच्यामध्ये, शेवटच्या 3-4 पॉईंटमध्ये. आधीचे तर सगळे थेरॉटिकलच आहेत. त्याचे नंतर सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी, हा सिलेबसचा शेवटचा पॉईंट आहे पेपर 1चा, की सामाजिक बदल जे आहेत ते आधुनिक समाजामधले सामाजिक बदल कसे आहेत. सामाजिक बदलांबद्दल खूप क्वेश्चन्स येतात बरं का, आणि हे करंट अफेअर्सशी रिलेटेडच येतात, कारण की आत्ताचे सामाजिक बदल आपल्याला ऑब्झर्व करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग सोशोलॉजिकल थिअरी आहेत सामाजिक बदलाचे वेगवेगळे, ते आपण पाहू. डेव्हलपमेंट अँड डिपेंडन्सी कशा प्रकारचे आहे. एजंट्स ऑफ सोशल चेंज घडवणारे एजंट्स काय असतात, कशा प्रकारे सामाजिक बदल घडतात. एज्युकेशनमुळं, शिक्षणामुळं कशा प्रकारे सामाजिक बदल आहेत. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि सोशल चेंज, म्हणजे समाजाचा आणि सामाजिक बदलाचा कसा परिणाम आहे. म्हणजे आत्ताचा जो सगळा समाज माध्यमं जे आहेत त्या माध्यमातून मुलांवर होणारे परिणाम, तरुणांवर होणारे परिणाम, आणि अगदी वृद्धांवर होणारे परिणाम. ते काय म्हणजे समाज माध्यमं वापरत नाही असं नाही, परिणाम हा प्रत्येकावरच होतो, आणि त्या माध्यमातून नवीन समाजाची रचना बदलत चालली आहे बघा. म्हणजे तुम्ही डिफरन्शिएट केलं तर 1990च्या आधीचा समाज आणि 1990च्या नंतरचा समाज, हा जो सगळा इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस झाल्यापासून ते सगळं घडतं आहे, त्याच्याबद्दलचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. त्याच्यामुळे हा जे आहे हा करंट अफेअर्सचे शेवटचे 2-3 पॉईंट जे आहेत त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला देतात. हे 10 पॉईंट आहेत बघा सिलेबसला मेजर, आणि त्याचे सब पॉईंट्स. हा ओव्हरऑल पेपर 1चा सिलेबस आहे. पेपर फार इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित केलं. त्याच्यानंतर ऑलमोस्ट ह्या 6-5 पॉईंटपर्यंत थिअरॉटिकलच क्वेश्चन्स येतात, म्हणजे जे आहे तसे आहे. आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर ते लिहायला अतिशय सोपे जातात. म्हणजे सेक्टची डेव्हलपमेंट आहे, वेगवेगळे पंथांची कशी झालेली आहे. मग त्याच्यामध्ये अगदी तुम्ही वर्ल्ड वाईडपासून अगदी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे तर त्याची डेव्हलपमेंट कशी आहे, म्हणजे ते भक्ती मुवमेंट सगळं जे आहे, आणि त्याच्यातून समतेचा एक विचार त्यांनी मांडला आहे का त्या काळामध्ये. अशा प्रकारची वेगवेगळ्या रचना आहे. त्या रचनेच्या माध्यमातून आपण पेपर 1चा डिटेल अभ्यास करणार आहे. ही आपली व्हिडिओ सिरीज आहे बघा. आता याच्यामध्ये एक पेपर 1चा आहे. नेक्स्ट आपल्या या कंटिन्यूस सिरीजमध्ये आपण पेपर 2च्या सिलेबसची चर्चा करू, जो एक्सक्लुझिव्हली फक्त भारतीय समाजाबद्दलचा समाजशास्त्रीय अभ्यास कसा आहे त्याच्याबद्दल आहे. ह्याचा GS 1मध्ये पण भारतीय समाजाचा एक 5 ते 6 प्रश्न येतात. ह्याचा आणखी उपयोग तुम्हाला निबंधामध्ये होतो. GS 2चे काही टॉपिक आहे लँड रिफॉर्मचे त्याच्यामध्ये होतो, ते आपण पाहूया की कशा प्रकारे आहे. हे ओव्हरऑल पेपर 1चा सिलेबसचं डिस्कशन होतं. आत्तापर्यंत बघा आपण ऑप्शनल निवडीपासून त्याचा अभ्यास कसा करायचा आणि आपण सिलेबसच्या अभ्यासापर्यंत आलो, आणि या सिरीजमध्ये आपण कंटिन्यू याच लाईनवर पुढे जाऊ. याच्यानंतर पेपर 2 डिस्कस करू, त्याच्यानंतर प्लॅन आणि स्ट्रॅटेजी डिस्कस करू. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पेपर 2 जो आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे की समाजशास्त्राचा ऑप्शनलचा वैकल्पिक विषयाचा दुसऱ्या पेपरचा सिलेबस नक्की काय आहे आणि कसा आहे त्याचा ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह. तर पेपर 2 जो आहे समाजशास्त्राचा तो जो आहे त्याचा भारतीय समाजाविषयीची चर्चा आहे, म्हणजे इंडियन सोसायटी जी आहे त्याच्याबद्दल ओव्हरऑल चर्चा केलेली आहे. भारतीय समाजाचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास कसा आहे याच्याबद्दलची चर्चा आहे. भारतीय समाज हा GS 1चा पण टॉपिक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या पेपरचा सेकंड पेपरचा अभ्यास करता त्यावेळेस भारतीय समाज जो GS 1मध्ये 5 ते 6 क्वेश्चन्स येतात त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज पडत नाही, तो इन्क्लुझिव्ह आहे.
हा त्याच्यामध्येच कवर होऊन जातो. आणि ज्यांचा नसेल त्यांना GS1साठी त्या टॉपिकचा थोडा अभ्यास करायला लागतो बघा, ज्यांचा दुसरा ऑप्शनल असेल त्यांच्यासाठी. आपल्या ऑप्शनलमध्ये हे सगळे सिलेबस ह्याच्यामध्ये कवर होऊन जातो. ओव्हरऑल सिलेबसचे पॉईंट काय बघा पेपर 2चे. पेपर 2मध्ये हा MPSCच्या साईटवर पब्लिक झाला, MPSCच्या वेबसाईटवर पब्लिश झालेला जो आहे नवीन सिलेबसच्या पॅटर्ननुसारचा डायरेक्टली सिलेबस आहे. आणि हा सेम सिलेबस UPSCला आहे. दोन्ही अगदी पॉईंट टू पॉईंट काहीही फरक नाही. त्याचा फर्स्ट पॉईंट बघा, इंडियन सोसायटी स्ट्रक्चर अँड चेंज, म्हणजे भारतीय समाजाची रचना कशी आहे, संरचना, आणि त्यात बदल कसे झाले त्याच्याबद्दलची चर्चा या पॉईंटमध्ये आहे. आणखी सब पॉईंट काय याचे, पर्स्पेक्टिव्ह ऑन द स्टडी ऑफ इंडियन सोसायटी, म्हणजे भारतीय समाजाबद्दल वेगवेगळ्या कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास केला गेलेला आहे याच्याबद्दलची चर्चा आहे. त्यातली पहिली चर्चा आहे इंडोलॉजी नावाची. इंडोलॉजी जी GS घुरेंचं आहे. GS घुरे हे भारतीय समाजशास्त्राचे जनक मानले जातात. म्हणजे भारतीय समाजशास्त्राची सुरुवात भारतामध्ये घुरे यांनी केली. आणि मुंबईमध्ये जे पहिली समाजशास्त्राची जी युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठात शाखा सुरू झाली ती मुंबईला घुरे यांनी केली होती. आणि त्याच्यानंतर समाजशास्त्राचा भारतभर विस्तार झालेला आहे सगळा. त्यांचं इंडोलॉजी नावाचं त्यांचं एक भारतीय समाजाकडे पाहण्याचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, तर वेगवेगळ्या भारतीय समाजात जे जे टेक्स्ट आहेत, म्हणजे तयार केलेले जे जे डॉक्युमेंट्स आहेत, मग ते सगळेच अगदी पुराण असतील, वेद असतील, उपनिषद असतील, त्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाजाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्याचं डिटेल थेरॉटिकल जे आहे आपण ते त्या लेक्चर्समध्ये पाहूया. सेकंड जे आहे स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम जे आहे ते MN श्रीनिवास यांचं आहे. म्हणजे स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम मागेच मी सांगितलं मराठीमध्ये त्याचं संरचनात्मक प्रक्रियावाद जे म्हटलं जातं. म्हणजे समाज जो आहे तो एका जिवंत असलेल्या प्राण्यासारखा आहे असं म्हटलं जातं. आणि त्या माध्यमातून वेगवेगळे त्याचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स त्या भागासाठी पूरक असतात असं आहे. आणि यांचं फेमस जे आहे ते विलेज स्टडी आहेत, वेगवेगळ्या भागांचे गावांचे केलेले स्टडी. त्या काळामध्ये 1950 ते 60च्या काळात बऱ्याच विलेज स्टडीज झाल्या. त्या माध्यमातून भारतीय समाजाच्या रचनेचा अभ्यास केला गेला. नेक्स्ट जे आहे मार्क्सिस्ट सोशोलॉजी आहे. कार्ल मार्क्स यांच्या आयडियॉलॉजीवर AR देसाई यांनी साधारण अभ्यास करून वेगवेगळे समाजशास्त्र दृष्टिकोन मांडले. त्याच्यामध्ये फार डिटेल चर्चा आहे बघा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कॅपिटलिझमचा राईज जो आहे, भारतीय कॅपिटलिझमचा राईज, भारतीय भांडवलवादाचा सुरुवात जी आहे ती 1934 पासून झाली, 1934-33 पासून झाली, ज्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे त्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मध्ये अनेक भारतीय भांडवलदार यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली. आणि त्याच्या आधीचं जे सगळे भूसुधारणा, जमीन किंवा प्रोलेटरेट जे पीपल आहेत त्यांच्या माध्यमातून जी चळवळ मांडली गेली होती ती चळवळ कुठेतरी हॅक केली गेली असं AR देसाईंचं डिटेल स्टडी आहे. आपण ते पाहणार आहे की त्याचा परिणाम आणि त्याच्यानंतर 1950 नंतर ज्या भारतीय धोरणांचा परिणाम आहे जे संसदेच्या माध्यमातून झालं त्याच्याबद्दलच्या चर्चा आहेत. नेक्स्ट जे आहे ते इम्पॅक्ट ऑफ द कोलोनियल रूल ऑन द इंडियन सोसायटी, म्हणजे वसाहतवादाचा भारतीय समाजावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे. कॉलनीज ज्या वेगवेगळ्या आल्या, म्हणजे ब्रिटिशांनी ज्या वसाहती स्थापन केल्या, फ्रेंच लोकांनी ज्या वसाहती स्थापन केल्या, पोर्तुगीजांची जी 1961 पर्यंत गोव्यामध्ये वसाहत होती त्या माध्यमातून कशा प्रकारे भारतीय समाजावर परिणाम झाले. त्याच्यामध्ये काय सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम, म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड काय काय होतं की भारतीय राष्ट्रवादाचा उगम कसा झाला, की आधीचं जे सगळं शिक्षण आहे ते बदलून लॉर्ड मॅकॉले जे आहे त्यांनी इंग्रजी पद्धतीचं शिक्षण आणलं आणि त्याच्यानंतरचे सगळे बदल जे झालेले आहेत आणि त्याच्यातून एक मिडल क्लासचा नवीन राईज झाला आहे आणि भारतीय राष्ट्रवाद कसा वाढलेला आहे याच्याबद्दलची चर्चा आहे. त्याच्यानंतर मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन जे आहे, म्हणजे भारतीय परंपरांचं जे मॉडर्नायझेशन झाले, म्हणजे आधुनिकीकरण जे झाले भारतीय परंपरांचं ते कशा प्रकारचं आहे याच्याबद्दलची चर्चा आहे. नंतर प्रोटेस्ट अँड मुवमेंट्स ड्युरिंग कॉलोनियल पिरियड्स, म्हणजे या वसाहतवादाच्या काळात वेगवेगळ्या प्रोटेस्ट आणि मुवमेंट्स कोणत्या कोणत्या होत्या त्याच्याबद्दलची चर्चा आहे. वेगवेगळ्या म्हणजे अगदी डिटेल विचारतात, महिलांच्या चळवळी या काळातल्या कशा झालेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या चळवळी कशा झालेल्या आहेत, मेजर काय काय होतं, किंवा अगदी संथाल मुवमेंट जे आहे, संथाळ सगळा जो परगणा आहे तिथला त्यातली जी मुवमेंट आहे त्याच्याबद्दलच्या पण चर्चा आपल्याला करायची. नंतर सोशल रिफॉर्म जे आहेत, मागच मी सांगितलं रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि रिव्हॉल्युशन या वेगळ्या गोष्टी आहेत. तर हे सोशल रिफॉर्म कसे झालेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, म्हणजे महात्मा फुले आहेत, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले आहेत, आंबेडकर आहेत, यांच्या माध्यमातून जे सगळे बदल, सामाजिक बदल कसे घडलेले आहेत, शाहू महाराज आहेत, नंतर जे जवळकर, हे सगळं जे कार्य आहे त्या माध्यमातून कसं झालं आहे, महाराष्ट्रात कसं झालं आहे, देशात कसं झालं आहे, साऊथमध्ये कशा प्रकारचं, दक्षिणेत कसं काम आहे, उत्तरेत कशा प्रकारचं काम आहे, ही चर्चा या माध्यमातून करायची. नेक्स्ट जे आहे ते रुरल अँड ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर,
मग हे जे आहे भारतीय समाजाचा अभ्यास केल्यानंतर साधारण ग्रामीण आणि शेतीशी रिलेटेड कृषी संरचना कशा प्रकारची आहे या भारतीय समाजाच्या याची चर्चा सविस्तर आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय मेन पॉईंट आहे, द आयडिया ऑफ इंडियन व्हिलेज आणि व्हिलेज स्टडीज. म्हणजे इंडियन व्हिलेजची आयडिया कशी आहे. एक वायझर नावाचा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता, हे वायझर नावाचा जो आहे, वायझर नावाचा एक ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट होता. त्यांनी साधारण जजमनी सिस्टीम नावाची कन्सेप्ट आणला होता आणि त्याच्यानंतर त्यानेच पुढे जाऊन जो आपण ऐकलेला असेल कोट कायम, की भारत हे एक प्रजासत्ताक खेडे आहे अशा प्रकारची रचना जी मांडलेली होती ती वायझर यांनी केलेली होती. ती संकल्पना ब्रिटिशांची संकल्पना होती. त्याच्यानंतर त्याच्यावर अनेक चर्चा डिबेट झालेले आहेत बघा, ते पण आपल्याला पाहिजेत. नेक्स्ट ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, की सामाजिक संरचना कशी आहे. त्याच्यामध्ये मग लँड टेन्युअर सिस्टीम जे आहे, की जमिनीचं जे सगळं टेन्युअर कशा प्रकारचं आहे, म्हणजे अब्सेंटी लँडलॉर्डिझम आहे. त्याच्यानंतर जमीनदारांचा एक नवीन वर्ग निर्माण झालेला आहे. तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने जे कायमधारा पद्धत आणली आणि त्याच्यानंतर जमीनदाराचा एक वर्ग निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर लँड रिफॉर्म जे काँग्रेसने दिलेली गॅरंटी होती 1885च्या मवाळांचा जो पिरियड संपला आणि गांधीयन जो राईज आहे, गांधींचा जो 1917 नंतर राईज आहे, त्या काळामध्ये लँड रिफॉर्मबद्दल जे काय मतं मांडली गेली आणि त्यातून तो एक वर्ग या चळवळीमध्ये आला आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारच्या संरचना झालेल्या आहेत त्याची आपल्याला चर्चा करायची. नेक्स्ट कास्ट सिस्टीम जे आहे, म्हणजे जात व्यवस्थेवरचे वेगवेगळे अभ्यास केलेले आहेत बघा. मग त्याचे घुर्रे यांचे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, एम.एन. श्रीनिवास यांचे जात व्यवस्थेवरचे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, लुईस डिमॉन्ड यांचे काय आहेत, अँड्रे बेटेल यांचे काय आहेत, हे सगळं आपल्याला चर्चा करायची की यांनी काय भाष्य केलेलं आहे. नेक्स्ट फीचर्स ऑफ द कास्ट सिस्टीम, म्हणजे जात व्यवस्थेची वेगवेगळी वैशिष्ट्ये काय आहेत, फीचर्स काय आहेत त्याच्याबद्दलची चर्चा आहे. अनटचेबिलिटी फॉर्म्स अँड पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे अस्पृश्यतेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि पर्स्पेक्टिव्ह काय काय त्याच्याबद्दलची चर्चा आहे. नेक्स्ट जे आहे ट्रायबल कम्युनिटीज इन इंडिया, भारतातील ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहे त्याच्याबद्दलची चर्चा आहे. मग त्यांचा डेफिनेशनचाच प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याच वेळा. म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतरचे अनेक इश्यू झालेले आहेत. म्हणजे दे वेर पार्ट ऑफ हिंदू ट्रॅडिशन असं काही जणांनी म्हटलं, काही जणांनी सांगितलं की नो, त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत, लेट देम लिव्ह देअर वे, म्हणजे त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या, अशा प्रकारचे पण काय झालं. कॉलोनियल पॉलिसीज ज्या आहेत, वसाहतवादी धोरणं काय होती, म्हणजे असं मानलं जातं की बऱ्याच जमीनदारांचा राईज तिकडे जाऊन झाला आणि ते जे संथाळ ह्याच्यामध्ये जे झालं होतं तो ह्याचंच रिफ्लेक्शन होतं का, या प्रकार चर्चा आहेत. इश्यूज ऑफ इंटिग्रेशन अँड ऑटोनॉमी, म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे एक मुख्य प्रवाहावर बरोबर येण्याचे इश्यूज आणि ऑटोनॉमीचे इश्यू काय काय त्याच्याबद्दलची चर्चा. आता अगदी लेटेस्ट करंट अफेअर्सला आपल्याला यांच्याशी जोडता येतं की अंदमान आणि निकोबारमध्ये जे आहे ते 2022 नंतर 20 नंतर जे सगळ्या 2 वर्षामध्ये सगळे जे प्लॅन्स केले गेले त्याच्यानुसार एक 70,000 कोटींचं प्रपोजल आलेलं आहे बघा, म्हणजे डेव्हलपमेंटसाठीचं ग्रीनफील्डचं जे आहे. आणि त्याला एन्व्हायरमेंटल आणि जे ट्रायबल्स जे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून विरोध झालेला आहे की ओरिजिनॅलिटी जी आहे तिथलं त्यांनी अभ्यास न करता रिपोर्ट दिलेले आहेत का, किंवा तिथले डिझास्टर जे आहे म्हणजे अंदमान निकोबार हे 2004ला सुनामी ज्यावेळेस झालं होतं सगळं ते भूकंप आणि सुनामीचं, त्यावेळेस नंतर परत चर्चेत नव्हतं. पण ते आता डेव्हलपमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे याच्या चर्चा आहेत. ते करंट अफेअर्सला एक्झामला डायरेक्टली एक्सपेक्टेड आहे, म्हणजे इव्हन यावर्षी पण आहे. या प्रकारचे जे आहे ते इश्यू आपल्याला पाहिजेत. नंतर कोणतं होतं एक ट्रायबल कम्युनिटीचं झालं. त्याच्यानंतर सोशल क्लासेस इन इंडिया, भारतातले वेगवेगळे सामाजिक वर्ग कोणते कोणते आहेत, जात व्यवस्था वेगळी आणि वर्ग वेगळे. त्याच्यामध्ये आहे ॲग्रेरियन क्लास, मग ॲग्रेरियन क्लासमध्ये लेबर पिझंट्स नावाची एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर अल्पभूधारक जे शेतकरी आहेत ज्यांची जमीन ही साधारणपणे 2.5 एकरपेक्षा कमी आहे त्यांना अल्पभूधारक म्हटलं जातं, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स काय आहे. त्याच्यानंतर मिडल क्लास इन इंडिया, भारतातील मध्यम वर्ग कसा आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की 1990 नंतरचा जो मध्यम वर्ग आहे तो कशा प्रकारे आहे, त्याची रचना काय आहे, की त्यांच्या जाणीवा कशा आहेत आणि 1990च्या आधीच्या मध्यम वर्गांच्या जाणीवा कशा होत्या याचा अभ्यास करायचा आहे. नंतर सिस्टीम ऑफ द किनशिप इन इंडिया, भारतातील नातेसंबंधाचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे बघा. हेच पॉईंट पेपर 1ला आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे मी मागे पण म्हटलं की हे इंटरमिक्सिंग आहे, अगदी वेळ आपल्याला याच्यामध्ये कमी लागतो. लिनिएज अँड डिसेंट इन इंडिया, वेगवेगळे काय आहेत. टाईप्स ऑफ किनशिप, वेगवेगळ्या नातेसंबंधाच्या पद्धती काय आहेत. त्याच्यानंतर फॅमिली अँड मॅरेज इन इंडिया, जे लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत. मग लग्नाचं मी एक लेक्चरला सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्रामध्ये जे मामा आहे त्या मामाच्या मुलीवर लग्न केलं हे समाज मान्यता आहे, पण तेच तुम्ही उत्तर प्रदेशात गेले तर त्या पद्धतीमध्ये
त्या गोष्टीला समाज मान्यता नाही, म्हणजे तिथं बहीण मानलं जातं. अशा प्रकारचे लग्नाच्या वेगवेगळ्या व्यवस्था भारतामध्ये व्हॅरी होतात, अगदी रिजन टू रिजन व्हॅरी होतात बघा. त्याच्यानंतर खाली हाऊसहोल्ड अँड डायमेन्शन्स ऑफ द फॅमिलीचे डायमेन्शन कसे आहे, मग त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. न्यूक्लिअर फॅमिली जी आहे, त्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मग आईवडील आणि मुलं अशा प्रकारची रचना आहे. मग जॉईंट फॅमिलीचं स्ट्रक्चर का नष्ट होत चाललं आहे, आणि आता नवीन ह्याच्यामध्ये परत रिक्वायरमेंट आहे का की दोन्ही वर्किंग आहेत, तर जॉईंट फॅमिलीची नीड कशा प्रकारची परत एकदा राईज व्हायला लागली. अशा प्रकारचं जे स्टडी आहे तो करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, त्याचा एक अभ्यास आहे. त्याच्यानंतर पॅट्रायकी, इंटायटलमेंट्स अँड सेक्शुअल डिव्हिजन ऑफ द लेबर, हे मागच्या लेक्चरला आपण पेपर 1च्या सिलेबसला पाहिलं बघा, सेम आहे, म्हणजे काहीच फरक नाही त्याच्यात. नेक्स्ट रिलिजन अँड सोसायटी, समाज आणि धर्म नावाची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे की रिलिजियस कम्युनिटीज इन इंडिया वेगवेगळ्या कोणत्या आहेत, म्हणजे धार्मिक गट भारतामध्ये कोणते आहेत. ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे धार्मिक जे आहेत त्या धार्मिक भारतामध्ये एक्झिस्ट आहे बघा, धर्माचे जे आहे लोक आहेत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स ऑफ रिलिजियस मायनॉरिटीज, याच्यामध्ये जे मायनॉरिटीज आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स काय काय होतात याच्याबद्दलच्या चर्चा आहेत, आणि ह्या अनेक डिटेल चर्चा आहेत. म्हणजे रिलिजियस मायनॉरिटीच्या किंवा जे आपण सगळ्या सध्या जे चाललेलं आहे त्याच्याबद्दलचे करंट अफेअर्समध्ये येणारे पॉईंट, त्याची चर्चा आहे. नंतर मेजर सोशल चेंजेस इन इंडिया, भारतामध्ये होणारे सामाजिक बदल कोणत्या प्रकारचे आहेत त्याची चर्चा आहे. विजन्स ऑफ द सोशल चेंज, मग कशा माध्यमातून आहे की डेव्हलपमेंटची आयडिया कशी आणली, जे मिक्स इकॉनॉमीचं जे मॉडेल 1956ला आणलं गेलं, म्हणजे महालनोबिस आणि पंतप्रधान नेहरूंनी जे सगळं मांडलं होतं की पूर्ण ओपन इकॉनॉमी पण नाही आणि पूर्ण क्लोज इकॉनॉमी पण नाही, म्हणजे काही सेक्टर जे आहेत ते ओपन करून दिले होते. मग त्याच्याबद्दलचे आणि त्या माध्यमातून सामाजिक बदल कसे घडलेत किंवा येत्या काळामध्ये त्याच्या चर्चा आहेत. नंतर कॉन्स्टिट्यूशन, लॉ अँड सोशल चेंज, की संविधान निर्मितीनंतर कायद्याच्या प्रक्रियेनंतर होणारे सामाजिक बदल कसे आहेत, की लोकांच्या जीवनामध्ये या माध्यमातून काय बदल झालेत, की किती लोकांना त्यांचे हक्क मिळत आहेत, अशा प्रकारच्या जे चर्चा आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड सोशल चेंज, की शिक्षणातून होणारे सामाजिक बदल कशा प्रकारचे आहे, की शिक्षणाच्या माध्यमातून अनेक जणांना वेगवेगळ्या पदांपर्यंत जाता येते, की भारताचे जे सगळे जे आहे पॉवरचे स्ट्रक्चरची पदं आहेत किंवा सामाजिक जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या माध्यमाच्या चर्चा करायच्या. नेक्स्ट जे आहे रुरल अँड ॲग्रेरियन ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया, भारतामध्ये सामाजिक जे आहे आणि कृषी जे सगळे बदल होतात ते कशा प्रकारचे, त्याचा एक पॉईंट आहे. प्रॉब्लेम्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे सामाजिक बदलामध्ये काय काय ग्रामीण प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या चर्चा आहेत. ह्याच्यामध्ये सगळंच आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आणला गेला की 1952 नंतर कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह नावाची गोष्ट जी आलेली आहे, सहकार, जे 1902लाच रॉबर्ट ओवेन नावाचे जे ब्रिटिश होते, त्यांनी ब्रिटिश का फ्रान्स, माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही आहे पण ते कन्फर्म करा, रॉबर्ट ओवेन जे आहे ते फाउंडर मानले जातात कोऑपरेटिव्हचे. आणि त्याच्यानंतर लगेच ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये 1949ला जी पहिली शुगर फॅक्टरी उभी राहिली आशिया खंडातली संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये, त्या माध्यमातून आणि अनेक, म्हणजे सगळ्यात जास्त कोऑपरेटिव्हच्या संस्था महाराष्ट्रात आहेत पहा. मग त्या प्रकारचे बदल कसे झालेले आहेत ते आपल्याला चर्चा करायचे. नंतर ग्रीन रिव्होल्युशन अँड सोशल चेंज कशा प्रकारचा आहे, म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन जे सगळं झालं 1962चं जे युद्ध आहे आणि त्या युद्धानंतर अन्न टंचाई जाणवलेली आहे. त्याच्यानंतर US कडून फूड आपल्याला गहू आयात करायला लागला आणि नंतरचं जे सगळं ग्रीन रिव्होल्युशनमध्ये हाय इल्ड ज्या व्हरायटीज आल्या त्या हाय इल्ड व्हरायटीच्या माध्यमातून उत्पादन वाढलं आणि परत एकदा भारत जे अन्नधान्याच्या बाबतीत जो स्वयंपूर्ण झालेला आहे त्याची चर्चा आणि त्या माध्यमातून बदल कसे घडलेत हा एक टॉपिक आहे. नंतर चेंजिंग मोड्स ऑफ प्रोडक्शन इन इंडियन ॲग्रिकल्चर, म्हणजे मोड्स ऑफ प्रोडक्शन जे आहे त्याचे बदल कसे झालेले आहेत, म्हणजे कशाप्रकारे मशीन जे आहेत त्यांनी जागा घेतली, त्यांचे ओनर जे आहे त्याच्यातून भांडवलवाद पण एक शेतीमध्ये तयार झालेला आहे, अशा प्रकारची चर्चा आहे. आणि त्याचे दोन्ही पण, म्हणजे हरियाणा आणि जे पंजाबचा भाग, ज्या भागामध्ये जो कॅनलची सगळी व्यवस्था केली गेली त्या माध्यमातून एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. आणि त्यांचंच आत्ता बघा या मागच्या 1-2 एक्झामला मेन्सला याचे क्वेश्चन्स आलेले आहेत की जे ॲग्रेरियन जे ॲक्ट झाले होते बघा, कायदे तयार करण्यात आले होते, त्याच्या विरोधात दिल्ली आणि हरियाणातून प्रचंड आंदोलनं झाली होती आणि ते दिल्लीमध्ये ऑलमोस्ट 3 ते 4 महिने बसून होते. या प्रकारचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे मेन्सला, त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचे टॉपिक आहेत. म्हणून मी मागं पण सांगितलं की पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये करंटचे भारतीय समाजाचे जास्त क्वेश्चन्स असतात, ऑलमोस्ट 60 to 80% आणि 40% तुम्ही स्टॅटिक पेपर 2ला एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट जे आहे ॲग्रिकल्चर झालं,
नंतर प्रॉब्लेम्स ऑफ रुरल लेबर, बॉन्डेज आणि मायग्रेशन. म्हणजे रुरल लेबरचे जे आहे, श्रमिकांचे काय काय प्रॉब्लेम्स आहे. बॉन्डेज म्हणजे वेठबिगारी नावाची एक पद्धत होती बघा जुन्या काळामध्ये, त्याच्या संबंधितले नवीन वेठबिगारी एक तयार होती का, असा क्वेश्चन आलेला आहे मागं. त्याच्यानंतर मायग्रेशनचे, स्थलांतराचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. स्थलांतर कशा प्रकारे होते, त्याच्या जॉग्राफीला आपल्याला कन्सेप्ट आहे भूगोलामध्ये की मायग्रेशन कोणतं आहे, जे पुल आणि पुश मायग्रेशन आहे. पुल मायग्रेशनमध्ये काय आहे तर जॉब आहेत आणि ते खिचून घेण्यासाठी लोक येतात, आणि पुशमध्ये काय की पर्याय नाही आहे म्हणून स्थलांतर करायला लागतं. अशा प्रकारच्या मायग्रेशन्समुळं सामाजिक काय काय प्रॉब्लेम्स होतात, इश्यू होतात, हे आपल्याला म्हणजे पब्लिक सिस्टीमवर कसा ताण येतो आहे, पाण्याचे कसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ते झोपडपट्टीची समस्या निर्माण होते का, त्याच्यातून गुन्हेगारी येते का, अशा प्रकारचं जे आहे. किंवा गेटेड सोसायटी नावाची गोष्ट आलेली आहे, बिल्डिंगला गेट्स आलेले आहेत आणि सिक्युरिटी आलेले आहेत. हे नक्की कुणासाठी आहेत, म्हणजे एक समाज निर्मिती होताना. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. नेक्स्ट जे आहे ते इंडस्ट्रियलायझेशन अँड अर्बनायझेशन इन इंडिया, की भारतामध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरण कशा प्रकारचं आहे. नागरिकीकरण आणि शहरीकरण या दोन गोष्टी आहे, म्हणजे याच्यामध्ये फरक आहे शहरीकरणामध्ये आणि नागरिकीकरणामध्ये. हे पॉईंट जे आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये या माध्यमातून समजून घ्यायचं. नेक्स्ट जे आहे इव्हॉल्युशन ऑफ मॉडर्न इंडस्ट्री इन इंडिया, भारतामध्ये आधुनिक इंडस्ट्रीची सुरुवात कशी आहे. ग्रोथ ऑफ अर्बन सेटलमेंट कशा प्रकारचं आहे. मॉडर्न इंडस्ट्रीचं जे आपण पाहिलं ते सगळं की भारतामध्ये प्रायमरी इंडस्ट्रीनंतर प्राथमिक जे क्षेत्र आहे, त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र कमी प्रमाणात तयार होऊन डायरेक्टली तृतीय क्षेत्र जे तयार झालेलं आहे, म्हणजे टर्शरी इंडस्ट्री ज्या सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे त्यांचं प्रमाण जास्त आहे. याच्याबद्दलची चर्चा याच्यात आहे. नेक्स्ट ग्रोथ ऑफ अर्बन सेटलमेंट जे आहे, म्हणजे अर्बन सेटलमेंट कशा प्रकारच्या होतात की ज्या विदाऊट प्लॅनिंग आहेत का, म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी साधारण विचार केला तर जे जे ट्रॅव्हलिंग कॉस्ट आहे किंवा त्याचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत बघा अर्बन सेटलमेंटची, की सेंटरला बिझनेस, त्याच्या बाजूला जी कम्युनिटी आहे राहणारी, असे वेगवेगळे, किंवा सबर्ब जे डेव्हलप होतात त्याच्याबद्दलच्या चर्चा आहेत वेगवेगळ्या. अगदी सगळ्या म्हणजे पुण्यापासून तुम्ही मुंबई किंवा अगदी साऊथच्या बँगलोरसारख्या शहरांपर्यंत तुम्ही याच्या चर्चा करू शकता. नेक्स्ट जे आहे इन्फॉर्मल सेक्टर आणि चाइल्ड लेबर जे आहे, म्हणजे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये चाइल्ड लेबर कशा प्रकारे यूज केला जातो आणि त्यांचं जे आहे एक्सप्लॉयटेशन कशा प्रकारे होते याची चर्चा आहे. स्लम्स आणि डेप्रिवेशन इन अर्बन एरिया, अर्बन एरियामध्ये स्लम्स झोपडपट्टीची समस्या आहे आणि डेप्रिवेशन आहे, म्हणजे डिसीजेस जे आहे त्या सगळ्याबद्दलची चर्चा आहे. नेक्स्ट जे पॉईंट आहे तो पॉलिटिक्स अँड सोसायटी, हे कशा प्रकारचं आहे. हे अगेन रिपीट आहे बघा, पेपर 1चाच पेपर 2ला आहे, पण हे भारतीय समाजाच्या संदर्भात आहे. नेक्स्ट नेशन डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप, तेच आहे, म्हणजे नेशन स्टेट डेमोक्रेसी आणि नागरिकत्वाबद्दलच्या आत्ता ज्या सगळ्या चर्चा चालू आहेत त्याच्याबद्दल आहे. पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप, सोशल अँड पॉलिटिकल इलिट कशा प्रकारचे आहेत, म्हणजे पॉलिटिकल इलिट जे आहेत त्यांचं रूल कंटिन्यू चालतं आहे का किंवा ते चेंज होतात का, याच्याबद्दलचं थोडं चर्चा करता येईल या माध्यमातून. नेक्स्ट जे आहे हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये पॉईंट आहे बा, म्हणजे याचे क्वेश्चन्स पण कायम येतात. रिजनॅलिझम आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, म्हणजे प्रांतवाद जो आहे तो उपयोगी आहे का, तो देशासाठी घातक आहे, अशा प्रकारच्या चर्चा आहेत. प्रांतवाद पहिल्यापासूनच झालेला आहे, म्हणजे प्रांतवादाच्या वेगवेगळ्या चर्चा केल्या गेलेल्या आहेत. नंतर सेक्युलरायझेशन, अगेन रिपीट पॉईंट आहे पेपर 1चा, की धर्मनिरपेक्षता कशा प्रकारे मेंटेन केली जाते, स्टेट आणि धर्मसत्ता जी आहे त्यांना बाजूला ठेवून. नेक्स्ट सोशल मुवमेंट्स इन मॉडर्न इंडिया, मॉडर्न इंडियामधल्या आत्ताच्या सामाजिक चळवळी काय काय आहेत. मग पिझंट्स आणि फार्मर्स मुवमेंट जी आत्ता पंजाब आणि हरियाणामध्ये झाली त्यांचं आहे. महाराष्ट्रामध्ये बघा शरद जोशी ज्यावेळेस होते त्यावेळेची शेतकरी चळवळ आणि आत्ताची थांबलेली शेतकरी चळवळ याच्याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल, की आता शेतकरी चळवळ का होत नाही महाराष्ट्रामध्ये, की अनऑर्गनाइज सेक्टर झाला आहे का. अनऑर्गनाइज जेवढं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांचं जेवढं संघटन आहे तेवढं मराठवाडा, विदर्भ या भागातल्या शेतकऱ्यांचं संघटन आहे का, नसेल तर ते का होत नाही. अशा प्रकारचे मायक्रो स्टडी थोडेसे आपल्याला याच्यामध्ये करायचं. नंतर वुमेन्स मुवमेंट आहे, महिला चळवळींबद्दल सुरुवातीपासून चर्चा करायची, की त्याचा राईज कसा आहे. सुरुवातीच्या ज्या महिला चळवळी आहे त्याच्यामध्ये अभिजन वर्गातील महिलाच होत्या का, किंवा त्यांच्या माध्यमातून जो सगळा पुश मिळाला आहे. आणि 1977 नंतर जे वर्ल्ड वाईड सगळं झालं आहे महिला चळवळींच्याबद्दल जे बोललं गेलं, स्त्रीवादी चळवळींबद्दल जे बोललं गेलं, त्याच्या चर्चा आपल्याला या माध्यमातून करायची. नेक्स्ट जे आहे बॅकवर्ड क्लासेस अँड दलित मुवमेंट, यांचा राईज कसा आहे. बॅकवर्ड क्लासेस अँड दलित मुवमेंटचं जे ब्लॅक पॅन्थरची इस्टॅब्लिशमेंट आहे बघा, आणि त्याच्यानंतर त्या चळवळींनी घेतलेला वेग आहे आणि नंतर परत ते मंदावलेल्या सगळ्या स्ट्रक्चर आहे का याच्याबद्दलची चर्चा आहे याच्यामध्ये. नेक्स्ट एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे,
की करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून की या वेगवेगळ्या चर्चा आहेत. अगदी आता कोकणातला जो बारासूचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तिथल्या स्थानिकांनी केलेला विरोध आहे, किंवा छत्तीसगडच्या ज्या बॉर्डरला आहे, छत्तीसगड महाराष्ट्र झारखंडच्या बॉर्डरला जे हसदेवचं जंगल आहे तिथं पण जे सगळे प्रोजेक्टचे डेव्हलपमेंट आणि त्याला झालेला विरोध, अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंट चळवळी किंवा आत्ता आपण आधी पाहिलं अंदमान निकोबारची चळवळ या माध्यमातून आपल्याला चर्चा करता येईल. नेक्स्ट जे आहे इथनिसिटी अँड आयडेंटिटी मुवमेंट, अशा प्रकारच्या मुवमेंट यांची चर्चा आहे. नेक्स्ट एक मेजर पॉईंट आहे पॉप्युलेशन डायनॅमिक्स, अतिशय महत्त्वाचा आहे आणि ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये इव्हन प्रिलिम्सला पण याचं महत्त्व आहे की पॉप्युलेशनची साईज, ग्रोथ, कंपोजिशन आणि डिस्ट्रीब्युशन याचा स्टडी. नंतर कंपोनंट्स ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे बर्थ, डेथ आणि मायग्रेशनचे स्टडी कशा प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर पॉप्युलेशनच्या पॉलिसी आणि फॅमिली प्लॅनिंग कशा प्रकारचं सगळं जे भारतामध्ये झालेलं आहे पॉप्युलेशनच्या पॉलिसी, किंवा आत्ताचं जे जनगणना आहे ती 2000 अजून झालेली नाही बघा, सगळी जी दर 10 वर्षांनी व्हायची ती 2021ला यावेळेस झालेली नाही. त्याच्यानंतर इमर्जिंग इश्यू कसे आहेत भारताचे, एजिंगचा जो फॅक्टर आहे, नंतर सेक्स रेशोचा जो सगळा प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत मॅरेजचे सध्याचे, नंतर चाइल्ड आणि इन्फंट मॉर्टॅलिटी कशा प्रकारचे आहे आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दलची चर्चा या पॉईंटमध्ये आहे. नेक्स्ट जे आहे सर्वात महत्त्वाचं चॅलेंजेस ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन, हे सगळं ट्रान्सफॉर्म करण्याचे आपल्याला काय काय मेजर चॅलेंजेस आहेत. फर्स्ट इज क्रायसिस ऑफ डेव्हलपमेंट, डिस्प्लेसमेंट, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटीची जगभरात चर्चा आहे UNEPच्या माध्यमातून. नंतर पॉवर्टी, डिप्रेशन, इनइक्वॅलिटीज पहिल्या पेपरचाच पॉईंट आहे बघा. व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन, महिलांच्या अगेन्स्ट होणारे जे हिंसा आहे त्याच्यामध्ये आता फॉर्मॅट बदलला आहे का, चेंजेस व्हायला लागलेत का, किंवा बऱ्याच वेळा आता पुरुषांच्या विरुद्ध होणाऱ्या हिंसाबद्दल पण बोलायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारच्या वेगळ्या चर्चा आहेत. नंतर कास्ट कॉन्फ्लिक्ट्स आहे म्हणजे जातीय संघर्ष कशा प्रकारचे आहेत, त्याचे नवीन फॉर्म्स आहेत का. नंतर इथनिक कॉन्फ्लिक्ट, कम्युनलिझम आणि रिलिजियस रिवायवलिझम जे वर्ल्ड वाईड फिनॉमिना आहे बघा, त्याच्यावर चर्चा करायची. नंतर इलिटरसी अँड डिस्पॅरिटीज इन एज्युकेशन, म्हणजे शिक्षणामध्ये जे आहे डिस्पॅरिटी कशा प्रकारचे आहे, म्हणजे काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करण्याचे निर्णय घेण्यात आले. अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला या माध्यमातून करायच्या. हा पेपर 2 आहे, कम्प्लिटली रिलेटेड टू इंडियन सोसायटी आहे. अगेन याचा 60% हे करंट अफेअर्सच्या थ्रूच येतात आणि 40% डायरेक्टली सिलेबसचे ज्याचे पर्स्पेक्टिव्ह दिलेत पहा अँड्रे बेटेल यांचे किंवा बाकीचे जे थिंकर आहेत का MN श्रीनिवास यांचे साधारणपणे डायरेक्टली क्वेश्चन्स येतात. त्याच्यामुळं सिलेबसचा थोडा कॉम्पॅक्ट आहे, कमी आहे, वेळेत मॅनेज होण्यासारखा आहे. त्याच्यामुळे याचा अभ्यास लवकरात लवकर चालू करा. हे पेपर 2चं सिलेबसचं डिस्कशन होतं. पेपर 1चं ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेलं आहे आणि पेपर 2चं हे झालेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक बुक लिस्ट बरोबर चर्चा करू की पुस्तकांची कोणते कोणते रेफर करायला पाहिजे आणि अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे याबद्दलची एक चर्चा आपण नेक्स्ट लेक्चरवर करू आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण संवाद साधत राहू. हे लेक्चर आपण कंटिन्यू करू. थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग. थँक्यू.